नमस्कार मित्रांनो, आपल्या आहारातील अशा 3 गोष्टी की ज्यामुळे होतात 300 प्रकारचे आजार. मित्रांनो, आपल्या घरामध्ये या तीनही वस्तू कंपल्सरी उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक खाद्यपदार्थात याचा मुबलक प्रमाणामध्ये वापर केला जातो. परंतु या वस्तूंच्या नेहमी वापरामुळे आपल्या शरीरामध्ये 300 प्रकारचे आजार होत असतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे हार्ट अटॅक, हृदयविकार, ब्रेन कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, लिव्हर डॅमेज होणे किंवा खराब होणे, किडनी खराब होणे, अशा तब्बल 300 प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात. तर मित्रांनो, चला आपण जाणून घेऊया सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तींच्या घरामध्ये असणाऱ्या या 3 गोष्टी व त्या 3 गोष्टींचे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम. मित्रांनो, या वस्तू आपल्या शरीरासाठी खूप घातक असल्यामुळे त्या बंद करणे खूप आवश्यक आहे. या अतिशय संवेदनशील माहिती मी तुम्हाला देत आहे की ज्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या आहारामध्ये या वस्तू आपल्याला बंद कराव्या लागतील, नाहीतर भविष्यकाळ खूप अवघड आहे. जर तुम्ही या 3 गोष्टी आपल्या आहारातून खाणे बंद केले किंवा टाळण्यास सुरुवात केली तर त्याचा खूप फायदा होईल. या 3 गोष्टीमुळे आपल्याला हाय बीपी, लिव्हरचा प्रॉब्लेम, किडनीचा प्रॉब्लेम, हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल वाढणे या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. यापैकीच सर्वात भयानक व महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैदा. मित्रांनो, मैद्याचे दुष्परिणाम बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे, परंतु आपण अशा गोष्टी, या मैदा हा गव्हापासून बनलेला असतो, परंतु मैदा तयार करताना 97% फायबर्स हे त्यापासून वेगळे केले जातात. म्हणजेच ना गव्हाचा छिलका त्यामध्ये राहतो ना फायबर्स राहतो, आणि त्यामुळे त्यामधील सर्व जे पोषक तत्व आहे ते निघून जातात. तसेच मैदा हा सफेद होण्यासाठी, अगदी क्लिअर क्रिस्टल होण्यासाठी यामध्ये केमिकलचा भरपूर वापर केला जातो. यावर केमिकल मारले जातात की ज्यामुळे या सर्व प्रकारचा हे विष बनले जाते. मित्रांनो, 80% पदार्थांमध्ये जसे की ब्रेड, बिस्किट, स्नॅक्स, पिझ्झा, बर्गर, बेकरी प्रॉडक्ट, पास्ता, नूडल्स, केक्स या सर्व गोष्टींमध्ये मैदा वापरलेला असतो. आणि या सर्व वस्तूंचा आपल्या जीवनामध्ये कळत नकळत प्रत्येक वेळी संपर्क येत असतो किंवा आपण आहारामध्ये याचा समावेश करत असतो. मित्रांनो, हे जे फास्ट फूड आहे हे आपल्याला खायला तर खूप आवडतात, मात्र या फास्ट फूड खाण्याचे आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत असतात. ज्याप्रमाणे आपण पिझ्झा, बर्गर, टोस्ट या सर्व गोष्टींमध्ये मैद्याचा वापर असल्यामुळे किंवा मैद्याच्या पिठापासून बनलेले समोसे असतील, कचोरी, पुरी, नान हे आपल्याला खायला आवडतात. यामध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने आपल्या शरीरात ब्लड शुगर लेवल वाढते. मैद्याने बनलेले पदार्थ खायला चविष्ट असतात, परंतु मैदा हा असा खाद्यपदार्थ आहे जो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासामध्ये शुद्ध पिठाचा वापर हृदयविकार, मधुमेह, वाढता लठ्ठपणा आणि इतर आजारांशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. मैदा हा ॲसिड, साखर आणि प्रक्रिया केलेल्या गव्हापासून बनवला जातो आणि त्यामध्ये फायबर नसल्यामुळे त्याचा खूप दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. अभ्यासात असेही समोरून आलं आहे की मैदायुक्त अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणाचा धोका वाढतो, तसेच हृदयाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. या मैद्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता असल्याने आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता होते, कारण गव्हाचा बाहेरील पूर्ण थर यामध्ये काढून टाकलेला असतो. पचन संस्थेशी संबंधित समस्या आपल्याला उद्भवू शकतात. मैद्यामध्ये फायबर नसल्यामुळे अन्न आपल्याला पचत नाही. मैदा खाल्ल्याने बद्धकोष्ठता, अपचन, ॲसिडिटी सारख्या पचनाच्या समस्या आपल्याला उद्भवतात. रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मैदा खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते, कारण पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. मैद्याचे पीठ जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तात ग्लुकोज जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे मधुमेहाची समस्या आपल्याला वाढू शकते. या पिठाचे जास्त सेवन केल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. हाडे कमकुवत होतात, ॲसिड वाढते.
आता मित्रांनो, आपण बघूया दुसरा पदार्थ, आणि तो पदार्थ म्हणजे साखर. साखर खाण्याचे होणारे दुष्परिणाम. पहिला परिणाम म्हणजे हृदयविकाराचा धोका. जास्त साखरेमुळे रक्तवाहिन्यांभोवती स्नायूंच्या पेशी सामान्यपेक्षा वेगाने वाढू शकतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार यांचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर जास्त साखर खाल्ल्याने त्याचा थेट परिणाम अनहेल्दी कोलेस्ट्रॉलच्या निर्मितीवर होतो. साखर हे असं अन्न आहे की जे धोकादायक निरोगी कोलेस्ट्रॉलची पातळी तयार करू शकत नाही. अल्झायमरचा धोका वाढतो. साखरेचे जास्त सेवन केल्याने अल्झायमरच्या वाढत्या जोखमीशी जोडले जाते. त्वचेच्या समस्या वाढतात. आहारात जास्त साखरेमुळे त्वचेच्या आरोग्यालाही हानी पोहोचते आणि यामुळे मुरूम होऊ शकतात, वृद्धत्व वाढू शकते. एका अभ्यासानुसार जास्त साखर खाल्ल्याने एन्झाईमचा स्राव वाढतो व त्वचेमध्ये तेलाची निर्मिती व जळजळ होऊ शकते. टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो. तसेच नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग होण्याचा धोकाही वाढतो. तिसरा पदार्थ म्हणून आपण साखरेला पर्याय हा आपण सेंद्रिय गूळ वापरला पाहिजे. कारण सेंद्रिय गुळामधून आपल्याला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, मिनरल्स तसेच नैसर्गिक तत्व मिळत असतात का जे आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात. तिसरा सगळ्यात घातक पदार्थ जो आपल्या घरामध्ये वापरला जातो तो म्हणजे रिफाइंड तेल. तेल हे अतिशय उच्च तापमानात शुद्ध केले जाते. त्यामुळे तेलात सर्व आवश्यक व नैसर्गिक पोषक तत्वे नष्ट होतात. अशा परिस्थितीत त्याचे सेवन शरीरात ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढवते की जे खराब LDL कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड आणि इन्सुलिनची पातळी वाढवते. त्यामुळे HDL कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते व बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. मित्रांनो, डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही या तेलाचा दररोज वापर केला तर कर्करोग, मधुमेह, मेलेटिस, गॅस्ट्रोइंटेस्टाईनल रोग, ॲथेरोस्क्लेरोसिस, लठ्ठपणा, प्रजनन व रोगप्रतिकारक समस्या अशा समस्या उद्भवू शकतात. तेल रिफाइंड करताना केमिकलचा वापर केला जातो. तज्ज्ञांच्या मते हे केमिकल्स आपल्या शरीरात सर्वाधिक हानी पोहोचवतात. या तेलाच्या अतिसेवनाने आपल्या शरीरात ब्लॉकेजेस तयार होतात. हृदयविकारासारख्या गंभीर समस्येला आपल्याला सामोरे जावे लागते. मित्रांनो, तेल रिफाइंड करताना ते 300 डिग्री सेल्सिअस आणि दुसऱ्यांदा 464 डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते आणि डबल आणि ट्रिपल रिफाइंड तेल अनेक वेळा उकळल्याने त्यात अनावश्यक घटक समाविष्ट होतात. अनेक प्रकारचे घातक केमिकल वापरल्याशिवाय रिफाइंड तेल तयार होत नाही. सिंगल रिफाइंडसाठी गॅसोलिन, सिंथेटिक, अँटीऑक्सिडंट, हेक्झेन अशा प्रकारची केमिकल्स वापरले जातात. रिफाइंड तेलाचा वास येत नाही कारण त्यात एक प्रकारचे प्रोटीन शिल्लक राहत नाही. रिफाइंड तेलाला चिकटपणा नसतो कारण त्यातले फॅटी ॲसिड आधीच बाहेर काढले जातात. रिफाइंड तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि मिनरल्सही नसतात आणि त्यामुळे अनेक गंभीर आजारांना आपल्याला सामोरे जावं लागते. मग ह्या रिफाइंड तेलाला आपल्याकडं पर्याय म्हणजे लाकडी घाण्याचा तेल आपण वापरू शकतो किंवा त्याचा वापर करू शकतो. कारण लाकडी घाण्याचे तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले असतात आणि त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करते. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ